नमस्कार. भगवद्गीतेच्या प्रवासात एक असा विलक्षण क्षण येतो जिथे सगळं काही अक्षरशः थांबून जातो. एक महान योद्धा अर्जुन आपली शस्त्र खाली टाकतो आणि त्याचा सारथी भगवान श्रीकृष्ण, जे आत्तापर्यंत पूर्णपणे शांत होते, ते पहिल्यांदाच बोलायला सुरुवात करतात. आज आपण त्याच निर्णायक क्षणाची गोष्ट सविस्तरपणे पाहणार आहोत. एक विचार करा ना, कुरुक्षेत्राच्या रणांगणावर सगळं काही पणाला लागलेलं आहे. सैन्य समोरासमोर उभी आहेत आणि त्याच वेळी अर्जुनासारखा महान धनुर्धर अचानक म्हणतो, मी लढणार नाही. असं का घडलं असेल? त्याच्या मनात नेमकं असं कोणतं वादळ उठलं असेल की त्याने हा निर्णय घेतला? चला, आपण मिळून शोधूया. तर आपण गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या अगदी शेवटी पोहोचतो, जिथे अर्जुनाची अवस्था फारच बिकट झाली आहे. तो पूर्णपणे खचून गेला आहे. त्याचा गोंधळ आणि दुःख इतकं वाढलंय की तो हतबल झाला आहे. ही अवस्था संजय धृतराष्ट्राला कशी वर्णन करून सांगतोय ते पाहूया. अध्याय पहिला, श्लोक 46. संजय म्हणतो, एवमुक्त्वार्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत विसृज्य शशरं चापं शोकसंविघ्नमानसः. बघा, या एकाच श्लोकात संजयने अर्जुनाची संपूर्ण केविलवाणी अवस्था आपल्या डोळ्यासमोर उभी केली आहे. म्हणजे झालं काय? तर रणांगणाच्या मधोमध अर्जुनाने आपलं गांडीव धनुष्य आणि बाण खाली ठेवले आणि तो रथातच खचून बसला. त्याचं मन इतकं दुःखाने आणि शोकाने व्याकुळ झालं होतं की लढण्याचा विचारही त्याच्या मनात येत नव्हता. आणि बरोबर इथूनच दुसऱ्या अध्यायाला सुरुवात होते. संजय पुढे सांगतो की अर्जुनाची ही दयनीय अवस्था त्याचा मित्र आणि सारथी मधु नावाच्या राक्षसाचा वध करणारे मधुसूदन म्हणजेच भगवान श्रीकृष्ण अगदी शांतपणे पाहत होते. अध्याय दुसरा, श्लोक पहिला. संजय अर्जुनाचं वर्णन पुढे करतो. तम तथा कृपयाविष्टम अश्रुपूर्णा कुलेक्षणम विषीदंतम इदम वाक्यम उवाच मधुसूदनः. इथे अर्जुनाच्या डोळ्यातले अश्रू आणि त्याच्या मनातील दुःखाचं अगदी हुबेहूब चित्र रेखाटलं आहे. श्रीकृष्णाने काय पाहिलं? त्यांनी पाहिलं की अर्जुन करुणेने पूर्णपणे व्याकुळ झाला आहे, त्याचं मन उदास आहे आणि त्याचे डोळे ते तर अश्रूंनी डबडबलेले आहेत. आपल्या लाडक्या मित्राची ही अवस्था पाहून अखेर मधुसूदन आपलं मौन सोडतात. आत्तापर्यंत जे फक्त एक सारथी म्हणून शांतपणे सगळं ऐकत होते, ते भगवान श्रीकृष्ण अखेर बोलतात. पण त्यांचे पहिले शब्द हे सहानुभूतीचे किंवा सांत्वनाचे अजिबात नाहीत. श्रीकृष्णाचे पहिले शब्द अर्जुनाला धीर देण्यासाठी नाहीयेत, उलट त्याला खडबडून जागं करण्यासाठी आहेत. ते शब्द कठोर आहेत, टोकदार आहेत आणि अर्जुनाच्या प्रत्येक युक्तिवादाला थेट आवाहन देणारे आहेत. अध्याय दुसरा, श्लोक दुसरा. श्री भगवान म्हणाले, कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम अर्जुन. या शब्दांमधूनच भगवंतांचा अधिकार आणि त्यांची जी गंभीरता आहे ती आपल्याला स्पष्टपणे जाणवते. श्रीकृष्ण थेट विचारतात, अर्जुना, अरे या अशा निर्णायक क्षणी तुझ्या मनात ही कमजोरी, ही मलिनता आली तरी कुठून? हे असले विचार आर्य म्हणजे श्रेष्ठ आणि सुसंस्कृत व्यक्तीला शोभत नाहीत. या वागण्याने तुला स्वर्ग तर मिळणार नाहीच, उलट जगात तुझी फक्त अपकीर्ती होईल. अध्याय दुसरा, श्लोक तिसरा. आणि पुढच्याच श्लोकात ते जवळजवळ आज्ञाच देतात, क्लैब्यम मास्म गमः पार्थ नैतत्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप. ते म्हणतायत, हे पार्था, हे नपुंसकत्व सोडून दे, हे तुला अजिबात शोभत नाही. मनाची ही क्षुल्लक दुर्बलता फेकून दे आणि उठ. अरे तू परंतप आहेस, शत्रूंना भयभीत करणारा. उठ आणि युद्धासाठी उभा रहा. आता श्रीकृष्णाचे हे कठोर शब्द ऐकून अर्जुन गप्प बसेल का? नाही. तो पुन्हा एकदा आपली बाजू मांडायचा प्रयत्न करतो. तो सांगू पाहतोय की त्याच्या या दुःखाचं, या द्विधा मनस्थितीचं खरं कारण काय आहे. अध्याय दुसरा, श्लोक चौथा. अर्जुन म्हणतो, कथम भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभेर प्रतियोत्स्यामि पूजार्हावरी सूदन. अर्जुनाचा मुद्दा अगदी सरळ आणि खूपच भावनिक आहे. तो म्हणतो, हे मधुसूदना, माझ्यासमोर भीष्म पितामह आणि गुरु द्रोणाचार्य उभे आहेत. अरे ते माझ्यासाठी पूजनीय आहेत, पूजेच्या योग्य आहेत. त्यांच्यावर मी बाण कसे चालू? अध्याय दुसरा, श्लोक 5. आणि तो आपल्या युक्तिवादात पुढे म्हणतो,
गुरून हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुम भेक्षमपि हलोके हत्वार्थ कामांस्तु गुरुनिहैव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. आणि इथेच अर्जुनाचा खरा संघर्ष आपल्यासमोर येतो. एका बाजूला आहे त्याचं क्षत्रिय धर्म, जो त्याला लढायला सांगतोय, राज्यासाठी युद्ध करायला सांगतोय, आणि दुसऱ्या बाजूला आहे त्याचं कौटुंबिक कर्तव्य, जे त्याला आपल्या गुरुजनांचा, वडीलधाऱ्यांचा आदर करायला शिकवतं. ह्याच दोन कर्तव्यांच्या कात्रीत तो सापडलाय. आणि म्हणूनच अर्जुन म्हणतो की अशा महान गुरुजनांना मारून राज्य मिळवण्यापेक्षा तर मी भीक मागून जगेन ते जास्त चांगलं. कारण त्यांना मारून मिळणारं प्रत्येक सुख, प्रत्येक उपभोग त्यांच्या रक्ताने माखलेलं असेल. आणि अर्जुनाच्या याच संघर्षातून गीतेच्या त्या महान उपदेशाला सुरुवात होते. हा भाग पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ज्ञानकोश हे एक बहुभाषिक चॅनल आहे, जिथे आपण इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ, गुजराती आणि बंगालीमध्ये आध्यात्मिक ज्ञान जाणून घेतो. आणि लवकरच यात आणखीही प्रमुख भाषा जोडल्या जाणार आहेत. आमचं ध्येय एकच आहे, सनातन धर्माचे कालातीत खजिने आपल्यापर्यंत सोप्या, स्पष्ट आणि अर्थपूर्ण मार्गाने पोहोचवणे. आपल्या या चॅनलवर श्रीमद भागवतम, भगवद्गीता, महाभारत, ललिता सहस्रनाम, महाराष्ट्र आणि बंगालमधील महान संत परंपरा आणि आदिशंकरांच्या दिव्य अवताराची कथा अशा अनेक विषयांवर दररोज नवीन माहिती मिळत राहील. आमचे प्रयत्न जर आपल्याला मोलाचे वाटत असतील तर कृपया ज्ञानकोशला सबस्क्राईब करा, म्हणजे आमचा प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेल. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. हे दिव्य ज्ञान आपल्या कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा. चला, आपण सगळे मिळून सनातन धर्माचा हा प्रकाश असाच तेवत ठेवूया.